पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच होणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। विरोधी पक्षनेता निवडीला प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते निवडी संदर्भात चर्चा झालेली होती। सत्ताधारी पक्षांनाही विरोधी पक्षनेते पदासाठी अनुकूलता दाखवलेली होती आणि त्यामुळे आता या अधिवेशनामध्ये तरी विरोधी पक्षनेत्याची निवड होणार का याकडे सर्वांचंच लक्ष असेल। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि हे अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्याविनाच होणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। दरम्यान विरोधी पक्षनेता निवडी संदर्भातला प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सुद्धा विरोधी पक्षनेते पदाच्या निवडी संदर्भात चर्चा झालेली होती। सत्ताधारी पक्षानं यासाठी अनुकूलता सुद्धा दाखवलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय नेमका निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, विरोधी पक्ष नेते पदाचा जो निर्णय आहे तो या अधिवेशनात तरी होणार का? श्वेता, 7 महिन्यांपूर्वी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार आलं, परंतु डिसेंबरचं हिवाळी अधिवेशन असेल, जे सरकारचं पहिलं अधिवेशन होतं ते असेल, किंवा अर्थसंकल्प अधिवेशन असेल, किंवा हे तिसरं खऱ्या अर्थानं पावसाळी अधिवेशन असेल, 3 अधिवेशनातही अद्यापही विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही आहे। संख्याबळाचा वाद असेल किंवा त्यानंतर दिले गेलेले दाखले असतील, यावरून मोठा वाद निर्माण झाला होता। त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी जेव्हा BACची बैठक झाली, कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली, त्यामध्ये या संदर्भामध्ये चर्चा झाली। मुख्यमंत्री असतील किंवा सरकारची मंडळी असतील यांच्याकडून सुद्धा विरोधी पक्षनेते पदाबाबत सकारात्मकता दाखवली गेली, परंतु जो प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष संमत करणार आहेत तो अद्यापही त्यांच्याकडेच आहे। त्यावर विधानसभा अध्यक्ष विचार करतायत। सगळ्या प्रकारच्या नियमांचा अभ्यास करून हे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं जाईल अशा प्रकारची माहिती विधिमंडळ सूत्रांकडून दिली जाते। त्यामुळे या अधिवेशनात तरी राज्य सरकारच्या समोर विरोधी पक्षनेता समोर असणार का हा प्रश्न आहे। कारण जर आपण विधान परिषदेचा विचार केला तर परिषदेमध्ये अंबादास दानवे आहेत, त्यांची टर्म सुद्धा आता संपत आली, ऑगस्टमध्ये त्यांची टर्म संपेल अशी एक माहिती आहे। त्यामुळे विधान परिषदेतल्या विरोधी जी जागा आहे ती सुद्धा रिक्त होते। त्यामुळे विधानसभेमध्ये तरी हे विरोधी पक्षनेते पद लवकरात लवकर नेमलं जाणार का, आणि जर ते नेमलं जात असेल तर ते कोणाकडे जाणार हा सुद्धा एक प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय। त्यामुळे या सगळ्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, काय ते या संदर्भात भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे। श्वेता, अगदी धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी।